ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रत्नागिरी जिल्ह्यातील पूर आता पूर्णतः ओसरलेला पाहायला मिळतोय। काल रात्रीपासून जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी पावसाचा जोर कमी पाहायला मिळाला। आज दिवसभर तुरळक ठिकाणी या ठिकाणी पावसाच्या दमदार सरी पाहायला मिळाला। आज दिवसभरात जिल्ह्यात पावसाचा जोर कसा होता हे आपण आज TV9च्या वेब एक्सप्लेनरमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी हा पूर पाहायला मिळाला। काल देखील पावसाचा या ठिकाणी रेड अलर्ट होता आणि त्याचमुळे खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या भागात काल पूर पाहायला मिळत होता। अनेक नद्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळत होती। मात्र काल संध्याकाळपासून पावसाने या ठिकाणी विश्रांती घेतल्यामुळं अनेक नद्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी घट झालेली पाहायला मिळते। अनेक जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी घट आहे। वाशिष्ठी ही चिपळूणमधून वाहणारी जी नदी आहे तिच्या पातळीतसुद्धा घट झालेली पाहायला मिळते। त्यामुळे चिपळूणमध्ये आलेला जो पूर होता तो या ठिकाणी काल रात्रीपासूनच पूर्णतः ओसरायला सुरुवात झालेली पाहायला मिळाली। तर काजई नदीला सुद्धा आलेला पूर जो आहे तो या ठिकाणी सुद्धा ओसरलेला पाहायला मिळतो आहे। आज दिवसभर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाच्या तुरळक पण दमदार सरी या ठिकाणी पाहायला मिळत होत्या। आज देखील हवामान खात्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असलेला पाहायला मिळतो आहे। खेड तालुक्यातील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदावली सध्या इशारा पातळीवरती असलेली पाहायला मिळते आहे। या जरी नद्या इशारा पातळीवरती असल्या तरी सध्या जिल्ह्यामध्ये कुठेच या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती नाही आहे। समुद्र देखील आज खवळलेला असणार आहे। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं देखील आवाहन करण्यात आलेलं होतं। पुढचे 2 दिवस हे पावसाचा जोर हा अशाच पद्धतीनं कायम असणार आहे। तर आज हवामान खात्यानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिल्यामुळं जिल्ह्यातली शाळा आणि महाविद्यालय देखील या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली होती। किनारपट्टी भाग तसेच नदीकाठच्या लोकांना आज देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला पाहायला मिळतोय। पुढचे 2 दिवस हा पावसाचा जोर कायम असल्यामुळं जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।